नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप पाटील. माझ्या अनुश्री क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आमचे ज्येष्ठ कवी आणि परममित्र श्री उद्धव कानडे आपल्या एका मनाबद्दलच्या कवितेमध्ये म्हणतात की पंख लावून उडत नाही, पाय घेऊन पळत नाही, भरून घ्यावं म्हटलं तरी मन कशानं भरत नाही. मनाला नको असतो धर्म, नको असतात जाती, मन फक्त जागवत असतं माणसामधली नाती. मन केवढं असतं कळत नाही, त्याला आभाळसुद्धा पुरत नाही, मग कशासाठी असते मनाची गाई हे मनालाच कळत नाही. मनाच्या पोकळीत काय भरावं ज्याचं त्यानं पाहून घ्यावं, पण कधीतरी मनाला जगण्यापासून दूर न्यावं. जगण्याच्या कुरुक्षेत्रावर मन नेहमी भांडत असतं, भीष्माच्या रक्तासारखं थेंब थेंब सांडत असतं. सांडूनसुद्धा मन कृष्णासारखं विचार होतं, विचारांच्या नभासाठी मातीवरती रुजू होतं. मातीवरती रुजू व्हावं पण मनानं फक्त मन राहावं. झऱ्याचं निर्मळ पाणी प्यावं आणि उजेडाच्या गावासाठी अंतर्यामी फुलून यावं. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आघवे जिव्वेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरवती खूण, हाताचडे संपूर्ण तत्वभेद. श्री गुरुचे पाय ते हृदय गिवसून ठाय, हे एवढे भाग्य होय उन्मेषासी. मन मनास उमगत नाही, आधार कशाचा घ्यावा. मन थेंबाचे आकाश लाटांनी सावरलेले, मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे पाऊल, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल. हा सूर्य कसा झेलावा, आधार कशाचा घ्यावा. हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो आणि म्हणून आज आपण मनाकडे पाहणार आहोत. शरीर आपण पाहतो पण मन मात्र मानतो. मनामुळं सर्व काही कळतं पण मन मात्र कळत नाही. ते भासतं पण दिसत नाही, ते असतं पण भेटत नाही. त्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही. जागेपणी ते जग दाखवतं, झोपेत ते स्वप्न पाहतं, झोपेतनं उठल्यानंतर आपली ओळख पटवतं आणि उरल्या सुरल्या संकल्पित कामांची यादी पुढं ठेवतं. ते मन मात्र सदैव कुठंतरी दडून असतं. मन हे मृगजळासारखं भासतं पण हाती लागत नाही. समजल्यासारखं वाटतं परंतु समजत नाही. पण एक गोष्ट मात्र सत्य आहे, ती म्हणजे मन आपल्या शरीरात आहे, अत्यंत प्रभावी आहे. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्यावर मनाची हुकमत आहे. विद्युत शक्तीप्रमाणे मन दिसत नाही पण पंखा, दिवा इत्यादींच्या द्वारे विजेचं अस्तित्व जाणवतं. मनाचंही तसंच आहे. माणसाच्या बोलण्यामध्ये, माणसाच्या वागण्यामध्ये, माणसाच्या विचारामध्ये, माणसाच्या लिखाणामध्ये मनाचं दर्शन होतं. हे प्रभावी मन अस्वस्थ झालं की सुखस्वास्थ्य धोक्यात येतं. आणि म्हणूनच संत मंडळी म्हणतात की आपल्याच अंतर्यामी असणारं एक अज्ञात अमूर्त जग, ज्याला कधी मन म्हटलं, ज्याला कधी आत्मतत्व म्हटलं, जे डोळ्यांनी दिसत नाही पण डोळे ज्याच्यामुळं पाहू शकतात, जे कानांना ऐकू येत नाही पण कान ज्याच्यामुळं ऐकू शकतात, ज्याची चव चाखता येत नाही पण रसना ज्याच्यामुळं कार्यान्वित होते, असं रहस्यमय तत्व कुठलं असेल तर ते म्हणजे मन आहे. माऊली असं म्हणतात की ठाव न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा. माणसानं भूगोलापासून खगोलापर्यंत सगळं जग हातामध्ये घेऊन कॅमेरा घेऊन टिपलं, आपलाही फोटो काढला, पण माणसाला मात्र मनाचा फोटो काढता आला नाही. मन हे मालक आहे, मेंदू त्याचा नोकर आहे आणि मनाचं नियंत्रण मेंदूवर आहे तर मेंदूचं नियंत्रण शरीरावर आहे. मन हा आपल्या जीवनाचा गाभा, जीवनाचे सारे रंग आणि तरंग सामावून घेणारं आपलं अंतरंग म्हणजे मन. सर्व संकल्प विकल्पाचं जन्मस्थान म्हणजे मन. सारे वेग आणि आवेग विराम पावतात ते मनाच्या ठाई. आत्मप्रभुत्वाची साधना घडते आणि मनामुळंच घडते. अशा या मनाची साम्यावस्था म्हणजे परमार्थाची पहाट असते. जीवनातल्या सर्व बऱ्या वाईट प्रसंगांना सहजतेनं सन्मुख होण्याची शक्ती प्रकट होते, ती या मानसिक प्रसन्नतेमधनं होते. सर्व सामाजिक भूमिकांचा निरामय आविष्कार घडतो, तो या प्रसन्नतेमुळे घडतो. वैज्ञानिकांचं संशोधन असेल, प्रतिभावंतांचं लेखन असेल, धन्वंतरींची शस्त्रक्रिया असेल, प्रशासकांचे निर्णय असतील, प्राध्यापकांचं अध्यापन असेल आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन असेल, या सर्वांची सफलता आणि सार्थकता घडते ती मनाच्या प्रसन्नतेमध्ये घडते. आमचे मित्र कविवर्य उद्धव कानडे म्हणतात, पंख लावून उडत नाही, पाय घेऊन पळत नाही, भरून घ्यावं म्हटलं तरी मन कशानं भरत नाही.
मनाला नको असतो धर्म, नको असतात जाती, मन फक्त जागवत असतं माणसामधली नाती. मन केवढं असतं कळत नाही, त्याला आभाळ सुद्धा पुरत नाही. कशासाठी असते मनाची घाई हे मनालाच कळत नाही. मनाच्या पोकळीत काय भरावं ज्याचं त्यानं पाहून घ्यावं, पण कधीतरी मनाला जगण्यापासून दूर न्यावं. जगण्याच्या कुरुक्षेत्रावर मन नेहमी भांडत असतं, भीष्माच्या रक्तासारखं थेंब थेंब सांडत असतं. सांडून सुद्धा मन पुन्हा पुन्हा कृष्णासारखं विचार होतं. विचारांच्या नभासाठी मातीवरती रुजू होतं. मातीवरती रुजू व्हावं, पण मनानं फक्त मन राहावं. झऱ्याचं निर्मळ पाणी प्यावं अन उजेडाच्या गावासाठी अंतर्यामी फुलून यावं. आणि म्हणूनच हाही प्रश्न अर्जुनालाही पडलेला होता. आणि म्हणून त्यानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे, एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य यया. हा 6व्या अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे. तो म्हणतो की हे मन कसं आणि केवढं याचा विचार करू लागलं तरी याचा ठाव लागत नाही. एरवी याला मुक्त संचार करायला त्रैलोक्य सुद्धा अपुरं आहे. हे मन जे आहे ते तुम्ही आमच्या कल्याणाच्या दृष्टीनं देवा अत्यंत कळकळीनं सांगतात, परंतु मनाच्या चंचलतेमुळं तुमचं सांगणं आमच्या अनुभवाला मात्र अजिबात येत नाही. तो विचारतो की मनाचं स्वरूप खरोखरच विचित्र आणि आगळं वेगळं आहे. ध्वनी प्रकाश यांचा वेग मोजता येतो, पण मनाचा वेग तो कुठल्या परिमाणात पकडता येणार नाही. असं म्हटलं जातं की प्रत्येक श्वासाबरोबर मनात 3 नवे विचार उत्पन्न होतात आणि दर मिनिटाला 48 ते 54 नवे विचार मनाच्या बाहेर पडतात. माकडाला कधी समाधी लागेल का? सोसाट्याचा वारा थांब म्हटल्यानंतर कधी थांबेल का? ज्याला आवरू गेलं असता जे अधिकच उसळतं असं मन आपला चंचल स्वभाव सोडेल का? जे मन बुद्धीला छळतं, निश्चयाला टाळतं आणि धैर्याच्या हातावर हात मारून पळून जातं आणि सारासार विवेक बुद्धीला भ्रमात पाडतं, संतोषाला आशा लावतं, एके ठिकाणी आपण बसलो असताना 10 दिशांना फिरवून आणतं, ते मन समतोल व्हावं हे कसं शक्य आहे? म्हणून अर्जुनानं प्रश्न विचारला की हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे. आपल्या बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरच्या जेलाटा. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाय मायना. कबीर महाराज एका दोह्यामध्ये सांगतात की कोण सुखी होऊ शकतो? अरे या जगामध्ये जो देखो सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी का दुख दूना रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहे न जाई. आणि म्हणून कबीर महाराज शेवटी सांगतात, कहत कबीरा वो नहीं दुखिया, जिसने मन को जीता रे. हे मन म्हणजे चित्त, मन, बुद्धी, अहंकार मिळून अंतःकरण चतुष्टय होतं. जे आपल्याला जागं ठेवतं ते चित्त असतं, विचार करत असतं ते मन असतं, निर्णय घेते ती बुद्धी असते आणि आपपर भाव दाखवतो तो अहंकार असतो. म्हणून मनाची व्याख्या समाजशास्त्रज्ञांनी करताना अशी केली की संवेदना, ओळख, स्मृती, भावना, विचार, उहापोह, निर्णय, भाषा आणि कार्यवाही या समुच्चयाला मन ही संज्ञा दिली. डॉक्टर एरिक बर्न यांनी मनाचे 3 प्रकार पाडले. एक पहिलं बालक मन, ते स्वयंकेंद्रित असतं. त्याचं कार्य आहे उत्साह, चैतन्य, कुतूहल निर्माण करणं. स्वतःच्या इच्छांची पूर्ती लगेचच आणि पूर्णपणे आणि आत्ताच इथल्या इथं झाली पाहिजे असा त्या मनाचा आग्रह असतो आणि तडजोड ही संकल्पना या मनामध्ये नसतेच. हे मन फार काळ कशातही रममाण होत नाही. परिचिताबद्दल स्वारस्य वाटतं आणि अपरिचितांच्या बद्दल धोका वाटतो. नव्या नव्या गोष्टीची माहिती या मनाला करून घ्यावीशी वाटते. पालक मनामध्ये माहिती गोळा करणं हे त्या मनाचं काम आणि या माहितीचा उपयोग कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये महत्त्वाचा असतो. ही माहिती त्याच्या मनामध्ये पक्की राहते, रोज वापरली जाते आणि चालक मन जे आहे ते बदलत्या काळाबरोबर परिस्थिती, जाणीव, सामाजिक स्थिती, बदलते निसर्गक्रम प्राप्त आहे असा विचार ज्या मनामध्ये येतो ते चालक मन. हे श्रेयस काय आहे आणि प्रेयस काय आहे हे
चालक मन ठरवतं, काय हवं हे बालक मन सांगतं, कसं मिळवावं हे पालक मन सांगतं, आणि ते मिळवावं किंवा नाही आणि मिळवायचं असेल तर कसं मिळवावं हे चालक मन सांगतं. या तिन्ही मानसिक अवस्थांची परिपूर्ण अवस्था मनाला आवश्यकता असते. वास्तविक पाहता ज्याला मन आहे त्याला मानव असं म्हटलेलं आहे. हा माणूस म्हणजे कोण याचाही शोध बऱ्याच वर्षापासून चालू आहे. प्लेटो हा गुरु आहे, ॲरिस्टॉटल हा शिष्य आहे, आणि माणूस म्हणजे काय यावर गुरु शिष्यांची चर्चा चालू आहे. आणि शिष्यानं प्रश्न विचारला गुरुला की सर माणूस म्हणजे काय. गुरुनं उत्तर दिलं, माणूस म्हणजे 2 पाय असलेला आणि पंख नसलेला प्राणी. शिष्याला ही व्याख्या बरोबर वाटली नाही. ॲरिस्टॉटल बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर त्याला एक कोंबडा दिसला. तो कोंबडा त्यानं आणला, त्याचे 2 पंख कापले आणि आपल्या गुरुसमोर उभा केला आणि त्यानं सांगितलं, सर हा तुमचा माणूस तुमच्या दोन्ही अटी पूर्ण करतो. प्लेटोला आपली चूक कळून आली, पण माणूस म्हणजे काय हे चिंतन चालूच आहे. खरं तर माणूस म्हणजे समाजशील प्राणी, माणूस म्हणजे बुद्धिनिष्ठ प्राणी, आणि मनुष्य हा जसा समाजनिष्ठ प्राणी आहे तसाच बुद्धिनिष्ठ प्राणी आहे. बुद्धी म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची माणसाची ताकद. त्यामुळंच तो कारण आणि परिणाम यांची संगती लावू शकतो. प्रत्येक माणसामध्ये शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे. मन हे भावनेशी जोडलेलं असतं, बुद्धी ही तर्कशुद्धतेशी जोडलेली असते. मन आणि बुद्धी या दोन्ही घटकांचा संबंध विचाराशी असतो. बुद्धीमुळं माणूस ठरतो, तो प्राण्याहून भिन्न ठरतो. आणि म्हणून मन, बुद्धी आणि शरीर हे तिन्ही घटक माणसाच्या व्यक्तिमत्वाची अभिव्यक्ती निर्माण करतात. त्यांचा परस्पराशी संबंध येतो. माणसाच्या मनामध्ये विचार येतो, बुद्धी त्या विचारावर संस्कार करते, शरीर हे त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करते, आणि हे तिन्ही घटक माणसाचं वैभव असतं. त्यांच्यामध्ये समतोल हवा. शरीर सुदृढ हवं, मन उदात्त हवं, आणि बुद्धी तल्लख आणि विवेक संपन्न असली पाहिजे. सुदृढ शरीर, उदात्त मन आणि कुशाग्र बुद्धी हा संस्काराचा परिपाक असतो, आणि त्यासाठी संस्कार संपन्न वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. संस्कारित व्यक्तीमधनं संस्कारित समाज उभा राहतो, आणि तेच खरं आपल्या सर्वांच्या जीवनाचं उद्दिष्ट असतं. शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हीबरोबर अजूनही एक घटक महत्त्वाचा असतो, आणि तो घटक म्हणजे आत्मा. आत्मा म्हणजे माणसातली आंतरिक शक्ती, अंतर्यामी असलेलं चैतन्य, जे निरनिराळ्या नावांनी ओळखलं जातं. त्याला कुणी ईश्वर म्हणतं, कुणी परमेश्वर म्हणतं, कुणी अंतरात्मा म्हणतं, कुणी परमात्मा म्हणतं. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये हे चैतन्य असतंच. त्यालाच शिवतत्व म्हटलंय. याच्यातली वेलांटी निघून गेली की खाली राहतं ते शव, मग ते लगेच स्मशानात न्यावं लागतं. जो परमात्मा चराचरात राहतो तोच आपल्यात राहतो, तो आत्मा. या आत्म्याचा शोध म्हणजे अध्यात्म असतं. याच अंतिम सत्याला कुणी राम म्हटलं, कुणी रहीम म्हटलं, कुणी बुद्ध म्हटलं, कुणी महावीर म्हटलं. याचा अर्थ मानवता धर्म असतो, आणि म्हणूनच बापूजींची प्रार्थना सुद्धा त्यासाठी असते. विश्वाची निर्मिती करणाऱ्या विधात्याला विविधतेचं आकर्षण आहे, आणि म्हणून प्रत्येक माणूस दुसऱ्या प्रत्येक माणसापेक्षा वेगळा असतो. माणसं जशी भिन्न भिन्न आहेत तसे त्यांचे स्वभाव सुद्धा भिन्न आहेत, आणि या स्वभावांचा अभ्यास करणं अत्यंत अवघड असतो. कारण स्वभावाचा संबंध मनाशी असतो, आणि मन हे हिमनगासारखं असतं की ज्याचा भाग 7 अष्टमांश पाण्याखाली असतो तर 1 अष्टमांश पाण्याच्या वर असतो. इंग्रजी भाषेमध्ये आय म्हणजे मी हा 2 पद्धतीने काढला जातो, एक कॅपिटल आणि दुसरा स्मॉल. वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल आय येतो. आय एम ए मॅन असं लिहिताना आय हा मोठा होतो, पण तोच आय एखाद्या शब्दामध्ये बंदिस्त होतो तेव्हा तो लहान असतो. वाईफमध्ये तर आयवर टिंब असतं. कॅपिटल आय हे माणसाच्या स्वतंत्र अस्तित्वाचं दर्शन आहे. स्वतःचा मोठेपणा, अहंकार त्यामध्ये डोकावतो. वाईफमध्ये बांधला गेलेला आय मात्र लहान असतो, कारण त्या आयला डब्ल्यू, ई आणि एफ या 3 अन्य अक्षराबरोबर जगायचं असतं, लाईफ काढायचं असतं, आणि म्हणून इतरांच्या बरोबर जगताना स्वतःकडं लहानपण घ्यावं लागतं. शाळेमध्ये वाईफ शब्द लिहिताना आय मोठा काढला तर शिक्षक चूक दुरुस्त करतात, परंतु कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, समाजामध्ये जगत असताना स्वतःकडं लहानपण घ्यावं लागतं, कारण समाजहिताचं टिंब आपल्या डोक्यावर घ्यावं लागतं. त्यासाठी किंबहुना मन हे मोठं असावं लागतं. परमेश्वरानं विश्वाची निर्मिती केली, त्याचं वास्तव्य पृथ्वीवर होतं.
पण माणसं त्याला स्वस्थ बसू देईनात. रोज तक्रारी ऐकून घेऊन त्याला वीट आला. पृथ्वीवर उपदेश करणारी माणसं अनेक. शेवटी एकानं परमेश्वरालाच सल्ला दिला, अरे तू थेट हिमालयात जाऊन का राहत नाही? परमेश्वर म्हटला की तिथेही शेर्पा तेनसिंग आणि हिलरी जाऊन पोहोचले. दुसऱ्यानं सल्ला दिला, परमेश्वरा तुम्ही असं करा, तुम्ही चंद्रावर जाऊन राहा. परमेश्वर म्हटला तिथेही नील आर्मस्ट्रॉंग येऊन गेलाय. एक जाणकार म्हणाला, तुला अत्यंत सुरक्षित जागा सांगतो, तू प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राहा. माणूस तिथं शोध घ्यायला कधीच येणार नाही. एखाद्या प्रज्ञावंताला तुझं वास्तव्य समजलं तर तो त्याचा उल्लेखही कुठं करणार नाही. हिलरी आर्मस्ट्रॉंग ही माणसं कदाचित त्रास देतील, पण गौतम बुद्धासारखी, भगवान महावीरासारखी, ज्ञानेश्वरांच्यासारखी, तुकारामासारखी संत मंडळी तुला त्रास देणार नाहीत. ज्यांना हा पत्ता सापडेल ती माणसं तुझ्यासारखीच होतील, शांत बसतील आणि अंतर्मनात शोध घेईपर्यंत त्यांच्यामध्ये संपूर्ण कायापालट झालेला असेल. आणि तेव्हापासून परमेश्वराला एक सुरक्षित जागा सापडली, ती म्हणजे माणसाचं मन. दुसरी एक गोष्ट अशी सांगतात की रबिया नावाची एक संत होती, 1000 माणसांचं गाव. गावात तिला चांगला मान. एके दिवशी संध्याकाळी रबिया अंगणात काहीतरी शोधते. सूर्य अस्ताला गेलेला. गावातल्या लोकांचं लक्ष तिच्याकडे गेलं. पहिल्यांदा 5, 10, 15 पोरं त्या ठिकाणी माणसं गोळा झाली. रबियाला शोधायला मदत करायला लागली. त्या ठिकाणी 50-60 माणसं गोळा झाली आणि अंधारात शोध सुरू झाला. रबियानं सांगितलं की माझी सुई हरवलेली आहे. सगळ्यांनी मिळून शोधायचा प्रयत्न केला, परंतु सुई सापडली नाही. शेवटी एकानं विचारलं, अगं रबिया, ही सुई कुठं पडली, तुला आठवते का? रबिया म्हणाली की तिकडं स्वयंपाकघरामध्ये ही सुई पडलेली आहे. मग माणसं म्हणाली की रबिया, तुझं डोकं फिरलंय काय? आम्ही सगळेजण तुला मानतो, त्याचा तू गैरफायदा घेतेस आणि तू हे काय करतेस? सुई पडली स्वयंपाकघरात आणि शोधतेस मात्र अंगणामध्ये. रबिया म्हणाली, मी तुमच्यासारखंच करते. अरे परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये आहे आणि तुम्ही मात्र बाहेर शोध घेत आहात. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आणि म्हणून तुकाराम महाराजांना सुद्धा सांगावं लागलं की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत. तुका म्हणे दुसरे, सध्याचं युग घाईगर्दीचं, संघर्षाचं, कटकटीचं, काळजीचं, त्यातून मुक्तता होणं प्रत्येकाला जरुरीच. आणि म्हणून यंत्राला आयुष्य त्याचं वंगण दिलं तरच वाढतं. तसंच मन प्रसन्न असेल तर माणसाचंही आयुष्य वाढतं. प्रसन्नता म्हणजे शांत मन. प्रसन्नता म्हणजे मनाच्या तळातून येणारी शांत वृत्ती. यंत्र चालवायला बाहेरून इंधन घालावं लागतं. माणूस काही यंत्र नव्हे. माणसाला कार्य करण्याची शक्ती त्याच्या अंतरंगामध्येच असते. ओरिसन स्वेट मार्डेन नावाचा एक लेखक चिअरफुलनेस या त्याच्या ग्रंथामध्ये म्हणतो आणि आपल्या सर्वांना प्रतिज्ञा करायला लावतो. तो म्हणतो की माझ्याजवळ भांडवल नाही, वशिला नाही, गॉडफादर नाही. मला अनेकांचा विरोध आहे, मला माझ्याशिवाय कोणाचाच आधार नाही. तरीसुद्धा मी झगडेन, पुरुषार्थ गाजवीन, माझं आयुष्य आदर्श बनवीन. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन अशी माझी स्थिती आहे. माझ्या आयुष्याची दुर्दशा करणारा, मला यशापासून दूर ठेवणारा शत्रू माझ्या मनातच दडलेला आहे. त्याचा मी पराभव करीन. माझी ठाम खात्री आहे, या जगामध्ये माझा नाश करील अशी नशीब, कमनशीब, सुदैव, दुर्दैव अशी कुठलीही शक्ती नाही. माझं नातं थेट परमेश्वराशी जोडलेलं आहे. माझा भाग्यविधाता मीच आहे. माझ्या आत्म्याचा, माझ्या मनाचा नियंत्रक आणि नेता मीच आहे. आणि हेच शब्द समर्थ रामदास वेगळ्या अर्थानं सांगतात. मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. असं वाटतं माणसाला की भरपूर पैसे मिळाले की आपल्याला सुख शांती निर्माण होईल, मनामध्ये सुख समाधान नांदेल. परंतु परवाच एक डेटा प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 1923 मध्ये जगातल्या 8 सर्वात श्रीमंत व्यक्ती एकत्र भेटल्या. त्यांची एकत्रित संपत्ती अमेरिकन सरकारच्या संपत्तीपेक्षा अधिक होती. आणि या सर्व लोकांचं 25 वर्षानंतर काय झालं? पोलाद निर्मिती क्षेत्रामधला अध्यक्ष चार्ल्स श्वाब हा उदार भांडवलावर 5 वर्ष जगला आणि दिवाळखोर होऊन मेला.
पेट्रोलियम क्षेत्रातल्या हॉवर्ड हाप्सनला वेड लागलं. ऑर्थर क्यूटन नावाचा व्यापारी दिवाळखोर झाला. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा अध्यक्ष रिचर्ड व्हॅटिनीला तुरुंगात जावं लागलं. वॉल स्ट्रीटवरचा शेअर दलाल जेसी लिव्हरमोअर यानं आत्महत्या केली. काडेपिटीच्या क्षेत्रातला आयव्हर क्रुगरनी आत्महत्या केली आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटचा लिओन फ्रेझर यानंही आत्महत्या केली. मग पैशानं काय विकत घेता येतं? मनोरंजन विकत घेता येतं, परंतु सुख नाही. पलंग विकत घेता येतो, परंतु झोप नाही. घड्याळ विकत घेता येतं, परंतु फुरसत नाही. साथीदार विकत घेता येतो, परंतु मित्र नाही. ऐट भपका विकत घेता येतो, परंतु सौंदर्य नाही. अन्न विकत घेता येतं, परंतु चव नाही. इमारत विकत घेता येतो, परंतु घर नाही. औषध विकत घेता येतं, परंतु आरोग्य नाही. खर्चिक लग्न सोहळा करता येतो, परंतु सुखदुःखाचा जोडीदार मात्र विकत घेता येत नाही. म्हणून एक कवी असं म्हणतो की आंधळा तू झालास का रे माकडाच्या मनुआईसा, माणूस घेऊन मोठा कधी होणार नाही पैसा. सुखासाठी निर्मिल्यास तू भोगाच्या लाटा, विज्ञानानं नांगरल्यास तू माणुसकीच्या वाटा. होऊन तू होशील बरे किती मोठा, विश्वाचा हा गोल आहे मनाहून छोटा. आता माणसाचं मन सुद्धा देवालाही कळेना, आयुष्याचं पान आता पैशा वाचून हलेना. आजचा भाग कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रिया जरूर आम्हाला कळवा.